हिंगोली शहरातील विसाला बाजार परिसरातील प्रसिद्ध चिरागशहा तलावाची आमदार तानाजी मुटकुळे यांनी पाहणी केली। या तलावाचे 2 वर्षांपूर्वी शुद्धीकरण करण्यात आले असून पाणीसाठा सुधारला आहे। सध्या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत आहे। आगामी काळात पुन्हा शुद्धीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने काम हाती घेण्यात येणार आहे। यावेळी नगरसेवक राजेश गोटे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, कंत्राटदार आसाराम घुगे, प्रफुल्ल सोनवणे, चंद्रकांत कांदे, पंकज बारहाते तसेच नागरिक उपस्थित होते। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। हा बाबा दर्गा येथील भव्य असा 148 एकर असा तलाव आहे। अनेक वर्षापासून हा तलाव दुर्लक्षित होता आणि या मंदिराकडे येणारी भाविक मंडळी सर्व धर्माची आहे, म्हणून हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे। पशुसंवर्धन विभागाचा ही जमीन आहे आणि त्यांच्यामार्फत हे काम मी जिल्हा परिषदला दिलेलं आहे। जिल्हा परिषदेने त्यामध्ये एस्टिमेट करून त्याचबरोबर त्याचे वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे आणि प्रत्यक्ष असा कामाला सुरुवात केली आहे। आपल्या राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री माननीय रणजित भुजबळ साहेब, आपले पालकमंत्री आहेत ते त्यांच्यामार्फत 14 कोटी रुपये आपल्याला त्यांनी दिलेले आहे आणि या 14 कोटी हा तलावाचं नूतनीकरण होत आहे। जुन्या काळात हा तलाव बांधताना या तलावाला कुठलाही पाया नव्हता, तो पाया खोदकामाचं कामसुद्धा पूर्णत्वास जात आहे। त्याचबरोबर या संरक्षण भिंत जी दर्ग्याला होत आहे, दर्ग्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठा पाणी आला की त्याचं पाणी शिरत होतं, त्यासाठी सुद्धा ह्या दर्ग्याला संरक्षण भिंत बांधण्याचं काम चालू आहे आणि पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा व्यक्त करू शासकीय गुत्तेदार आमचे आसारामजी घुगे यांच्यामार्फत हे काम होत आहे आणि अत्यंत तीव्र गतीने युद्ध पातळीवर हे काम चालू आहे आणि निश्चित रूपाने पावसाळ्यापर्यंत काम आम्ही करून टाकू।